नमस्कार मंडळी. आज आपण जाणून घेणार आहोत आपल्या स्वयंपाकघरात सहज मिळणाऱ्या ओव्याचे 15 जबरदस्त फायदे. अनेकांच्या घरात ओवा असतो, पण त्याचा योग्य वापर आणि त्याचे फायदे फार कमी लोकांना माहिती असतात. पचनाच्या तक्रारीपासून ते सर्दी खोकल्यापर्यंत ओवा अनेक पारंपरिक घरगुती उपायांमध्ये वापरला जातो. तर चला वेळ न घालवता जाणून घेऊया रोजच्या आहारात योग्य प्रमाणात ओव्याचा समावेश केल्याने होणारे 5 संभाव्य फायदे. पहिलं, पचन सुधारण्यास मदत. ओव्यातील नैसर्गिक घटक पचनक्रिया सुरळीत ठेवण्यास मदत करू शकतात. त्यामुळे अन्न पचायला मदत होते आणि जेवल्यानंतर जडपणा कमी जाणू शकतो. दुसरं, गॅस आणि अपचनात आराम. वारंवार गॅस, पोट फुगणे किंवा अपचनाचा त्रास होत असेल तर ओव्याचा पारंपरिक पद्धतीने वापर अनेक घरांमध्ये केला जातो. तिसरं, पोटदुखीत उपयोगी. हलकी पोटदुखी किंवा अपचनामुळे होणाऱ्या अस्वस्थता कमी करण्यासाठी पारंपरिक पद्धतीने ओवा वापरला जातो. चौथं, भूक वाढण्यास मदत. भूक कमी लागत असेल तर ओवा पचन सुधारून भूक वाढण्यास मदत करू शकतो. पाचवं, सर्दी आणि खोकल्यात आराम. गरम पाण्यासोबत किंवा वाफेमध्ये ओव्याचा वापर काही लोकांना सर्दीमध्ये आराम देऊ शकतो. सहावं, घशाला आराम. घसा खवखवत असेल तर कोमट पाण्यासोबत ओव्याचा वापर काहींना फायदेशीर वाटतो. सातवं, शरीराला ऊब मिळते. थंड हवामानात ओवा शरीराला उबदार वाटण्यास मदत करू शकतो. आठवं, तोंडाची दुर्गंधी कमी करण्यास मदत. जेवणानंतर थोडा ओवा चघळल्याने तोंड ताजेतवाने वाटू शकते. नववं, अँटीऑक्सिडंट गुणधर्म. ओव्यात नैसर्गिक अँटीऑक्सिडंट घटक असतात जे शरीरातील पेशींचे संरक्षण करण्यास मदत करतात. 10वं, वजन नियंत्रणात मदत. संतुलित आहार आणि व्यायामासोबत ओव्याचा समावेश केल्यास वजन नियंत्रणाच्या प्रयत्नांना मदत होऊ शकते. 11वं, पोट फुगण्याची समस्या कमी होण्यास मदत. ओवा पचन सुधारून पोट फुगल्यासारखे वाटणे कमी करण्यास सहाय्य करू शकतो. 12वं, मासिक पाळीतील काही त्रासात आराम. काही महिलांना गरम पाण्यासोबत ओवा घेतल्याने सौम्य पोटदुखीत आराम मिळाल्याचा अनुभव असतो. 13वं, सांधेदुखीमध्ये पारंपरिक वापर. लोक परंपरेत ओव्याचा वापर काही प्रकारच्या वेदना कमी करण्यासाठी केला जातो. मात्र याबाबत अधिक संशोधनाची गरज आहे. 14वं, रोगप्रतिकारक शक्तीला आधार. पौष्टिक आहाराचा भाग म्हणून ओवा शरीराच्या नैसर्गिक संरक्षण व्यवस्थेला आधार देऊ शकतो. 15वं, स्वयंपाकातील उपयुक्त मसाला. ओवा चव वाढवण्याबरोबरच पचायला जड पदार्थ अधिक रुचकर आणि पचण्यास सोपे बनवण्यास मदत करू शकतो. ओवा उपयुक्त असला तरी अतिप्रमाणात सेवन करू नका. गर्भवती महिला, लहान मुले किंवा कोणताही गंभीर आजार असलेल्या व्यक्तींनी नियमित किंवा जास्ती प्रमाणात सेवन करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. तुम्ही ओव्याचा वापर कशासाठी करता कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आजची ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि अशाच आरोग्यविषयक माहिती आणि सोप्या मराठी रेसिपीजसाठी अस्सल मराठी रसोईला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि सोबतच बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. चला तर मग परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.